नमस्कार सर्वांना. आजचा ब्रेकफास्टचा मेनू आहे इडली. तर इडलीला तर सांबारशिवाय काही मज्जाच नाही आहे. त्यामुळे सर्वात पहिलं सांबारसाठी मी डाळ चढवून दिली आणि डाळ चढवून झाल्यानंतर बाकी माझं इडलीचं तर मी रात्रीच काढून ठेवलेलं होतं. ते पण चांगलं फर्मेंटाईन झालेलं आहे. आमच्याकडे ना ब्रेकफास्टला एक दिवसाआड तरी इडली हवीच. त्यामुळे रोजच थोडी मी इडलीचं भिजत टाकणार आणि ते रोज एवढं सगळी प्रोसेस करणार. त्यामुळे मी काय करते, आधीच एकाच दिवशी खूप जास्त प्रमाणात इडलीचं भिजत टाकते, ते काढून ठेवते आणि ते फर्मेंटाईन झाल्यानंतर मी ते काय करते फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे त्यामधून मला यूज करायचं तेवढंच मी काढते. मीठ वगैरे आणि सोडा टाकून मग त्याची इडली बनवते. म्हणजे मला ते जे इडलीचं बनवलं आहे ते जास्त वेळ टाकायची गरज नाही, रोज रोज टाकायची गरज नाही. मी एकदा केलेलं आठवड्याभर मला ते पुरतं. आठवड्यापर्यंत मी ते स्टोअर करून ठेवू शकते फ्रीजमध्ये. म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर केल्यामुळे मला नेक्स्ट डेला ते यूज करता येतं परत. कारण डेली एवढी लेंदी प्रोसेस आपण करू शकत नाही. मी तर तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरून पहा. तुम्हाला पण इझी जाईल. नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो मी आता बॅटरमध्ये नमक आणि सोडा ॲड करून त्याला छान मिक्सअप करून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी इनफ आहे. ते पाणी वगैरे टाकून इडली बनवायला तसा स्ट्रेस येत नाही, पण इडली केल्यानंतर जी एवढा सगळा भांड्यांचा पसारा पडतो, तो आवरणे म्हणजे सगळ्यात डिफिकल्ट टास्क मला वाटतं. तुम्ही सांगा तुमच्या घरी पण असंच होतं का? कारण इडली लावायची म्हटली तर मला करायचा बिलकुल कंटाळा येत नाही. पण त्याच्यानंतर जी भांडी पडतात ती सावरायची म्हणजे हे खूप मोठं हेडॅक असतं. रोजचा रुटीन तसा काही वेगळा नसतो. ब्रेकफास्ट करायचा, लंच करायचा, नंतर गार्गीचं जे जेवणाचं आहे त्याची तयारी करायची. सगळं सेमच असतं. फक्त त्याचा सिक्वेन्स जो आहे तो माझा चेंज होत राहतो. आता मी सांबारसाठी लागणारं साहित्य ओनियन वगैरे कट करून घेतला, टोमॅटो पण कट करून घेतला आणि त्यानंतर मग डाळ शिजली की नाही ते चेक करून आणि हो मी काय करते त्याच्यामध्ये डेली जेव्हा पण सांबार बनवते त्याच्यामध्ये शेवग्याची शेंगा नक्की टाकते. म्हणजे आपल्या जेवणातला प्रोटीन्स पण कंप्लीट होऊन जातात. त्यामुळे माझ्या सांबारमध्ये मी कंपल्सरी शेवग्याची शेंग टाकते. असा झाला माझा इडली आणि सांबार रेडी. आणि आज मी जेवणामध्ये बनवलं होतं वांग्याचं भरीत आणि पोळी. सो तुम्ही पण सांगा तुम्ही काय बनवलेलं आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.